आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। आर्थिक सुबत्ता असलेल्या जालन्याला पर्यावरण सुबत्तेची जोड द्या, यातूनच शहरांचा खरा, शाश्वत आणि दीर्घकाळ टिकणारा विकास होईल, असे मत महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना विभागाच्या संचालिका श्रीमती प्रतिभा भदाने यांनी व्यक्त केलं। क्रेडाई संस्थेच्या वतीने नवीन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा रविवार दिनांक 18 रोजी पार पडला। त्यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या। क्रेडाईचे मावळते अध्यक्ष अभय कुलकर्णी यांच्याकडून नवनियुक्त अध्यक्ष विठ्ठल पवार यांनी पदभार स्वीकारला। यावेळी महाराष्ट्र क्रेडाईचे उपाध्यक्ष सुनील कोतवाल, सहसचिव गंगाप्रसाद तोष्णीवाल यांची प्रमुख उपस्थिती होती। दरम्यान शाश्वत विकासासंदर्भात बोलताना श्रीमती प्रतिभा भदाने म्हणाल्या की जे तुमचं शहर म्हणजे आता सगळे म्हणतात की तुम्ही कुठे चालल्या, मला सगळ्यांनी विचारलं, मी जालन्याला चालले। तर ते म्हणले अरे वा, जालना सोने का पालना, म्हणजे अरे वा म्हटलं किती छान। म्हणजे जर तुमच्या शहराची ही ओळख आहे बाहेर की जालना सोने का पालना, तर सोने का पालना आहे तर त्यांना सोन्यासारखं करणं, त्याच्या इतकी म्हणजे सुंदर आहे की तुम्ही इन्व्हायरमेंट जपण्यासाठी तुम्ही इकॉनॉमिकल डेव्हलप ऑलरेडी आहात, इकॉनॉमिकली तुम्ही चांगले डेव्हलप आहात किंवा अजूनही तुम्ही फ्लरिश व्हा, पण इकॉनॉमिकली इन्व्हायरमेंट तुम्ही इकॉनॉमिकली फ्लरिश झालं, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही इन्व्हायरमेंटचं डिग्रेडेशन होऊ द्यायला पाहिजे। ते शुड गो इन हँड इन हँड। नेहमी इन्व्हायरमेंट असं म्हणतात की जिथे इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट होते तिथे इन्व्हायरमेंटचा नाश होतो। तर जालना विल बी द एक्झाम्पल इन फ्युचर की आम्ही तसं नाही घेतलेलं, आम्ही इकॉनॉमिकल बरोबर आमचं इन्व्हायरमेंट पण जपले। तर दिस इज अन ऑपॉर्च्युनिटी फॉर यू तुम्ही याच्यासाठी चांगलं शहर करण्यासाठी, आणि तुमचा ही रोल असतो क्रेडाईचा या सर्वांमध्ये। आता त्या व्यतिरिक्त इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी, आता तुम्हाला मी सांगितलं की हे झालं इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी काय करायचं, तर तुम्हाला त्याने वॉटरचं मॅनेजमेंट करणं आवश्यक आहे शहरासाठी। तर आजचं मॅनेजमेंट करून चालणार नाही तर तुम्हाला 50 वर्षाचं रिझल्ट आलेला आहे। वॉटर मॅनेजमेंट तुम्ही कसं करणार आहात, आहे त्या पाण्याचा कसा तुम्ही उपयोग करणार आहात, तर वॉटर मॅनेजमेंट करायला लागेल। रेन वॉटर हार्वेस्टिंगवरती जास्त फोकस करायला पाहिजे। हा ग्राउंड एरिया आहे, तर तुम्हाला रेन वॉटर हार्वेस्टिंगवरही जास्त करायला पाहिजे काम। नॉट ओनली इन सिटी, तुम्ही अक्रॉस द डिस्ट्रिक्ट हे काम जास्त करायला पाहिजे वॉटर टेबल इन्क्रीज करण्यासाठी। त्याच्यासाठी तुम्ही मुवमेंट घ्या, त्यासाठी मी याला लेक्चर यायला तयार आहे। मी रेन वॉटर हार्वेस्टिंगवर एक छोटीशी पुस्तिका पण लिहिली आहे फारपूर्वी, आणि मी लेक्चर द्यायला येऊ शकते, तुम्ही मला बोलवा, मला आवडीचं काम आहे ते रेन वॉटर हार्वेस्टिंगवरती फोकस करावं अशी माझी हे आहे। तिसरं तुम्ही वेस्ट वॉटरचं असं मी सांगितलं की वेस्ट वॉटरवरती तुम्ही खूप फोकस करायला पाहिजे। आतापासून तुम्हाला अमृत वगैरे या सगळ्या खूप योजना आहेत सेंट्रलच्या पण, तर त्याच्याने पाठपुरावा करून वेस्ट वॉटर मॅनेजमेंटचं आत्ताचं 10 वर्षाचं नाही, 20 वर्षाचं नाही, फ्युचर प्लॅनिंग करून ठेवायला पाहिजे आणि तशा मोठ्या योजना घ्यायला पाहिजे। आणि वेस्ट वॉटरचं आतापासूनच तुम्हाला STPs वगैरे ठेवायला पाहिजे सगळ्या गोष्टी, आणि त्याच्यावर फोकस दिलं तर शहर चांगलं होईल भविष्यामध्ये। त्यानंतर येतो आपले ग्रीन स्पेसेस। ग्रीन स्पेसेस डेव्हलप करणं, दे आर द लंग ऑफ द सिटी ऑलवेज। तर त्या तुम्ही ज्या ओपन स्पेसेस सोडतात बेसिकली, त्या तुम्ही स्वतःहून त्याच्यात झाडं लावूनच जर आणि त्या नर्चर करून दिल्या। आमच्याकडे नाशिकमध्ये बरेच बिल्डर आहेत, तिथे स्वतः झाडं लावतात, त्याला ड्रिप इरिगेशन करतात आणि ते जगण्याची पूर्ण हमी घेतात झाडांची। तर मला वाटतं की तो तुम्ही जास्त ड्राईव्ह घ्यायला पाहिजे याच्यासाठी। आता अनायशा 5 जूनला पर्यावरण दिन येतो आहोत, तुम्ही मोठा ड्राईव्ह घ्या, 1000 झाडं लावून टाका क्रेडाईतर्फे, आणि ते जगवण्याची हमी पण घ्यावी असं मला माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला। पोल्युशन कंट्रोलसाठी पण तुम्ही खूप काम करायला पाहिजे। पोल्युशन कंट्रोल म्हणजे इमिशन जे येत आहे, व्हेकल्सचं इमिशन खूप जास्त आहे। दुसरी गोष्ट आहे की आपण म्हणलं आता तुमच्याकडे एवढे इकॉनॉमिकल ग्रोथ आहे, तुम्ही जालना ही तुमची स्टील सिटी ऑफ द महाराष्ट्र आहे, तिची ओळखच एवढी नवीन चांगली झाली स्टील सिटी ऑफ महाराष्ट्र। तर त्याबरोबर येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याचं पण प्रिव्हेन्शन इज बेटर करून त्याचं इमिशन कंट्रोल आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या गोष्टी आतापासूनच तुम्ही प्लॅनिंगमध्ये ठेवायला पाहिजे, सो दॅट तुम्हाला आणि
भविष्यात तुमच्या मुलांना तुमच्या नातवांना क्लीन एन्व्हायरमेंट मिळू